आणि आता पाहूयात महापालिकांचा महासंग्राम। सुजात आंबेडकर यांचा प्रणिती शिंदेंवर आरोप। प्रणिती शिंदे भाजपसाठी काम करतात। निवडणुकीआधी प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार होत्या। प्रणिती शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची डील झाली, सुजात आंबेडकर यांचा हा दावा। निवडणुकीत प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे। या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या। प्रणिती शिंदेंनी कधीही भाजपच्या नेत्यांसोबत संपर्क केलेला नाही। सुजात आंबेडकरांच्या दाव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। नाना पटोले हे सरळ सरळ भाजपचं काम करत होते, सुजात आंबेडकरांचा दावा। 2019 पासून आम्ही काँग्रेससोबत युतीसाठी हात पुढे केला होता, परंतु काँग्रेसच्या माजी अध्यक्षांमुळे युती होऊ शकली नाही। सुजात आंबेडकरांचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप। नरेंद्र मेहतांनी प्रभाग 22 आणि 9 मध्ये एमआयएमच्या उमेदवारांसोबत युती केली। नरेंद्र मेहतांना मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मिया असं म्हणतात, तर मीरा भाईंदरचा बजरंगी भाईजान प्रताप सरनाईक यांचा हा टोला। राजन विचारेंना लोकसभा विधानसभेला जागा दाखवली, आता पुन्हा महापालिकेतही विचारेंना त्यांची जागा दाखवणार। मंत्री प्रताप सरनाईक यांचं माजी खासदार राजन विचारे यांना हे आव्हान। फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भाजपचा गट सक्रिय। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा मोठा दावा। भाजपच्या सक्रिय गटाबाबत फडणवीसांनाही माहिती। सत्ता संघर्षाचा स्फोट पुढच्या काळात पाहायला मिळेल, पटोलेंचा दावा। मुंबईमध्ये आमचे 30 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडून हा विश्वास व्यक्त। आमच्या मदतीशिवाय मुंबईचा महापौर होऊच शकत नाही, नवाब मलिक यांचे हे वक्तव्य। पालिका निवडणुकीच्या तोंडावर नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचलं। आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही, मुंबई लव महादेव असा उल्लेख ट्विट करत नितेश राणेंचा ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला। अविनाश जाधव यांनी आरोप करण्याआधी अभ्यास करावा। माघार घेणाऱ्यांच्या घरावर मोर्चे काढा आणि त्यांना जाब विचारा। मनसेच्या आरोपांवर बिनविरोध निवड झालेले भाजप उमेदवार दीपेश म्हात्रेंचा हा पलटवार। पुढे पाहूयात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी। सांगलीमध्ये काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती होण्याची शक्यता। विश्वजित कदम यांच्या वक्तव्यांना चर्चांना उधाण। सांगलीमध्ये सर्व 78 जागांवर आमचे उमेदवार असल्याची विश्वजित कदम यांची माहिती। फडणवीसांनी अमरावतीकरांचा अपेक्षाभंग केला। फडणवीसांचे कार्यकर्ते दादागिरी करतात। फडणवीसांनी विकास कुठे आणलाय, यशोमती ठाकूर यांचा हा सवाल। अमरावतीकरांचं त्यांनी अपेक्षाभंग केलेली आहे। तुम्ही बघितलंय की त्यांची जे कार्यकर्ते आहेत ते किती दादागिरी करतात। आदरणीय देवेंद्रजींनी घोषणा केली की आम्ही खूप विकास केले, खूप आम्ही पैसा आणलेला आहे। कुठं विकास? नागपूरमध्ये सर्वपक्ष बंडखोर उमेदवारांनी बनवलं स्वतःचं पॅनल। प्रभाग 31 मधून भाजप काँग्रेसच्या बंडखोरांचं पॅनल। ठाकरे सेनेच्या जिल्हाध्यक्षांची मुलगी पूजा मानमुडे ह्या देखील रिंगणात। काँग्रेस नेत्यांनी अखेरच्या क्षणी शब्द फिरवला, त्यामुळे 4 उमेदवारांचं पॅनल उभं करून पूजा अपक्ष म्हणून मैदानात। ऐन निवडणुकीमध्ये ठाकरे गट काँग्रेसला जोरदार झटका। ठाकरे गटाचे परिवहन समितीचे माजी सभापती विजय काटकर यांचा कुटुंब आणि शेकडो कार्यकर्त्यांसह समर्थकांसह शिंदेंच्या सेनेत प्रवेश। काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सलीम काझी देखील शिंदे गटात दाखल। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे विद्यार्थी सेनेचा प्लॅन। अमित ठाकरेंनी घेतली माहीम या ठिकाणच्या विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। प्रचारात पूर्णवेळ सहभागी व्हा, अमित ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना या सूचना। ठाण्यात महाविकास आघाडी मनसे एकत्र लढणार होती, मात्र शेवटच्या चर्चा टप्प्यात असताना काँग्रेसला आघाडीतून बाजूला करण्याचं काम आव्हाडांनी केलं। काँग्रेसच्या श्रीरंग बर्गे यांचा आरोप। आम्ही 30 जागांची मागणी केली असल्याची बर्गेंची वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी अहंकारामुळे सर्व काही गमावलं, आता स्वतःच्या भावाच्या दारात याचनेचा कटोरा घेऊन जावं लागलंय। भाजपचे आमदार राम कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका। पुण्यात शिवसेना पक्षाच्या उमेदवाराकडून निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन। नाव व्यवस्थित न आल्यानं उमेदवाराकडून आंदोलन सुरू। सध्या आपण पाहतोय निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, यामध्ये आरोप प्रत्यारोपही होत आहे। या संदर्भातल्या अपडेट्स पाहूयात। मुंबईचा अस्सल ब्रँड फडणवीस आहे, चित्रा वाघ यांचं विधान। भाषणबाजी करत मराठी माणसांना डब्यात घालणारे ठाकरे, चित्रा वाघ यांची टीका। देवाभाऊने मुंबईचा खरा ब्रँड असलेल्या डब्बेवाल्यांच्या भवनासाठी थेट 5 कोटीचा निधी दिला।
अमित साटम पाकिस्तानच्या पत्रकारांना का फॉलो करतात? अखिल चित्रे यांची अमित साटम यांच्यावरती टीका, तर अमित साटम यांचा अंधेरीचा डोनाल्ड डक असा देखील उल्लेख. अंधेरीचा डोनाल्ड डक असं आम्ही त्याला काही दिवस समजत होतो. टाकड्या जनता पक्षाचा एक डोनाल्ड डक हा इकडे आहे, कारण आपण अमरावतीमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमानमध्ये लढत, तर मात्र नवनीत राणांकडून रवी राणांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार. साईनगरमध्ये भाजपच्या तुषार भारतीय विरुद्ध युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांच्यामध्ये लढत. अमरावतीमध्ये आता मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये जुंपली. मर्यादा ओलांडू नका, नवनीत राणांचा अजित पवारांना सल्ला. लायकीत राहून बोलायला शिका, राष्ट्रवादीचे आमदार संजय खुडके यांचा नवनीत राणांवर प्रहार. लोकसभेत नवनीत राणांविरोधात प्रचार करणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवणार. लोकसभेत गद्दारी केल्यानं साईनगरमध्ये युवा स्वाभिमानच्या उमेदवाराचा नवनीत राणांकडून प्रचार. रवी राणा यांचा भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्यावर निशाणा. ठाण्यात महाविकास आघाडी मनसे एकत्र लढणार होती, मात्र चर्चा शेवटच्या टप्प्यात असताना काँग्रेसला आघाडीतून बाजूला करण्याचं काम आव्हाडांनी केलं. काँग्रेसच्या श्रीरंग बर्गे यांचा हा आरोप. उल्हासनगरातून धनुष्यबाणचा सुपडा साफ करू, भाजपच्या माजी आमदार नरेंद्र पवारांची एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर टीका. दादागिरी केली, गुंडगिरी केली असा देखील नरेंद्र पवार यांचा आरोप. धनुष्यबाणाचा सुपडा साफ करणारा अजून जन्माला आलेला नाही, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांच्या टीकेला मंत्री दादा भुसे यांचं हे उत्तर. नाशिकचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांचा घरोघरी जाऊन प्रचार. नागरिक भाजपला जागा दाखवून देतील, ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा महापालिकेवर फडकवतील, प्रथमेश गीते यांच्याकडून हा विश्वास व्यक्त.